नमस्कार, मी कांचन कडाक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण राजकीय हवा काय आहे याचा अंदाज घेणार आहोत। विद्यमान आमदारांना विकास कामांचा फायदा होतोय की इच्छुक उमेदवारांना, याबाबत सर्वसामान्य जनता काय म्हणते, लोकांच्या जे मनात आहे ते थेट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही महा ई न्यूजच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत ग्राउंड रिपोर्ट। तर आज आपण तळवडे या परिसरात आलेलो आहोत। या परिसरात खरोखर विकास कामे झालेली आहेत का ते आपण सर्वसामान्य तळागाळातील लोकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग तळवडे परिसरातील नागरिक काय म्हणतात ते जाणून घेऊयात। विधानसभेची निवडणूक येते आहे, मग त्यामध्ये आमदार म्हणून कोणाला निवडायला आवडेल तुम्हाला? आता काय झालेलं आहे मॅडम सांगू का, आता गेली 10 वर्ष झाले। तर 10 वर्षामध्ये महिलांनी आमच्या सोसायटीमध्ये म्हणा किंवा गावामध्ये म्हणा एवढी जास्त प्रमाणामध्ये कामं केलेली आहेत, त्याच्यामुळे साहजिकच आम्ही सगळे आमचे सोसायटीवाले किंवा गावातले सगळे नागरिक आम्ही महिलांनाच आम्ही वोटिंग करणार आहे। खरोखर विकास कामं झाली आहेत आणि त्या विकास कामांचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होतो आहे असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच होतोय ना मॅडम। आता बघा, सर्वसामान्य जनता, आता समजा गावामध्ये लाईटचा प्रॉब्लेम होता तर लाईटचं त्यांनी स्वतःच्या खर्चातून केबल दिलेले आहे। कुर्पीनगरला पण असंच काही काही सोसायट्यांमध्ये त्यांनी लाईटचे केबल वगैरे दिलेले आहेत। अशा पद्धतीने त्यांची कामं चालू आहेत। आणि आमच्या सोसायटीमध्ये पण गेली 10 वर्ष झाली पाण्याचा खूपच मोठा प्रॉब्लेम होता, तर दादांनी स्वतः बोरवेलचं आम्हाला काम करून दिलेलं आहे। आता बघा, आमच्या सोसायटीमध्ये बऱ्यापैकी आता बोरचं पाणी वगैरे आहे। आणि आता दादांनी जवळपास भामा आसके जे धरण आहे तिकडून पाण्याचा साठा उचलून चिखलीमध्ये जलशुद्धीकरण केंद्र काम चालू आहे त्याचं, आणि लवकरच आम्हाला सुद्धा पाणी भेटणार आहे अशी आमची आशा आहे। आणि दादांना आम्ही त्याच आशेने बघतो की दादा अजून चांगल्या पद्धतीमध्ये कामं करतील। मला सांगायला एक अभिमान वाटतो की या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भोसरी विधानसभा हवेली तालुक्या या परिसरामध्ये सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की महेश दादा पैलवान आहेत। कोल्हापूरच्या भूमीमध्ये पैलवान होऊन दिल्लीपर्यंत आपलं नाव आपल्या भोसरीमध्ये गाजवलेलं आहे, यशस्वी आहे, आणि ते स्वतःच्या कर्तृत्वावर पहिल्यांदा आमदार झाले होते। मदत खूप करतायत आमच्या सोसायटीसाठी, आणि केव्हाही आम्ही आवाज दिला तर लगेच ते येऊन उभे राहतात आमच्यासाठी, आमच्या सोसायटीसाठी। तुमच्या कुठल्या कुठल्या समस्यांचं निराकरण त्यांनी केलं? आतापर्यंत त्यांनी बोर करून दिले आम्हाला इथं, त्याच्यानंतर लहान मुलांसाठी खेळणी दिली, त्याच्यानंतर परत गणेश उत्सव वगैरे असले काही असलं त्याच्यासाठी ते मदत करतात नेहमी। आणि प्रत्येक वेळेस काही अडीअडचण असली त्यांना कधी सांगितलं तर प्रत्येक वेळेस आम्हाला येऊन स्वतः हजर राहतात इथं आणि येऊन मदत करतात। त्यांच्या मदत करण्याचा फरक ह्या निवडणुकीमध्ये त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल सर्वसामान्य जनता। आता तुम्ही तुमचं मत सांगितलं, पण बाकीचे लोक हे त्या बाबतीत विचार करतायत का? सर्वसामान्य जनता जर बघितलं तर वैयक्तिकपणे ते जरी ते राजकारणामध्ये असले किंवा सामाजिक याच्यामध्ये असले, परंतु वैयक्तिक जर म्हटलं त्यांना तर वैयक्तिकपणे ते स्वतः मदतीला येतात। आता विधानसभेची निवडणूक येते, त्यामध्ये आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल तुम्हाला? त्याच्याबद्दल काय डिस्कशन करण्याची काय गरज काय वाटते काय इथं? काय मला वाटत नाही, ते प्रश्नच हा आहे। इथं येणार महेश दादाच, आतापर्यंत 2दा तेच आले, पुढे पण येणार। जवळ त्यांना केंद्रामध्ये कोण घेऊन जात नाही तिथं तर आमदार तेच असणार, दुसरं काय मला नाही वाटत ऑप्शन आहे। का म्हणलं तर आता तुमच्याकडे किती वेळ आहे तुम्ही सांगा, म्हणजे मी तेवढं सांगू शकतो। कारण त्यांनी जे कामाची लिस्ट आहे किंवा जे आहे त्याच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर कुठनं चालू करायचं? आता ह्या सोसायटीत 10-12 वर्षापासून प्रॉब्लेम चालू होते पाण्याचे। पहिलं तर त्यांनी काय केलं, गव्हर्नमेंटचं जे पाणी कॉर्पोरेशनचं मिळायचं त्याच्यात जे काय मॅक्सिमम देऊ शकत होते, आता एकदमच सगळे एकाला 2 बाकी तर कोरडे ठेवता येत नाही, नियमाप्रमाणे जे बसते त्यात मॅक्सिमम जे होऊ शकते ते दिलं, त्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न सुटला होता बऱ्यापैकी। पण कसं आहे, आता सोसायटीत प्रत्येकाच्या घरात माणसं येतात, वाढत जातात, हळूहळू कुटुंब वाढत चाललेत, प्रत्येका पोरं लग्न होतात, एकत्र आपण कुटुंब वाढत गेल्यामुळे पाण्याची रिक्वायरमेंट वाढत गेली। त्यामुळे आता कॉर्पोरेशनचा ऑफिशियली मिळणाऱ्या पाण्यामुळं ते पूर्ण होत नव्हतं। मग त्यांनी काय केलं बघितलं, त्यासाठी बोर देऊन टाकला। त्यांनी आम्हाला इथे बोर काढून दिलं, त्याची मोटर लावून दिली। पुन्हा वरती जर तुम्ही आता सोसायटी बघितलं तर जे काही आपल्याकडे ग्रीन डीज चालू आहे, वरती पोरांची खेळणी चालू आहेत, सगळे दादांच्या थ्रू चाललेले आहेत आपल्याकडे। बाकी तुम्ही बाहेर गेलं बघा, केवढा मोठा रोड आहे, त्या रोडमध्ये मोठी पाईपलाईन झालेली आहे, ते भामा बिडकेटचा तो प्रकल्प चालू आहे। पुन्हा इथं वेस्ट टू एनर्जी
कचऱ्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम होता, आम्हाला तर त्रास नव्हता, पण इथनं घेऊन जायला होते. आता कसं आहे, काय असले की लगेच घेऊन जातात, कारण आपल्याकडे वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट एवढा मोठा चालू आहे. मग वेस्ट टू एनर्जी झालं, पुन्हा पाण्याचे प्रश्न झाले, रोडचे झाले, आणि आमच्याकडे कसं त्यांचे जे कार्यकर्ते वगैरे आहेत ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत. काय प्रॉब्लेम असला त्यांचे लोकांची इथं ऑफिस आहेत, फोन केला की झाला, ऑफिसमध्ये फोन जातो. कॉर्पोरेशन असेना, रोड असेना, पाणी असेना, लाईट असेना, कशाचं काही जरी असलं फक्त कळवलं की ते सॉल्व्ह होऊन जाते. ओके, आता विधानसभेची निवडणूक येते आहे, यामध्ये आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल तुम्हाला? इथे तर सध्या महेशदादांचा सर्वत्र वारा आहे, त्यामुळे महेशदादा हे येतील असं आम्हाला माहित आहे. त्यांचं वारं आहे, का असं वाटतं की त्यांचं त्यांनी वारं? भरपूर म्हणजे महिलांसाठी योगदान दिलं आहे. त्यांनी प्रत्येक कामामध्ये महिलांना ते पुढाकार देतात. त्यांनी त्यांच्या कार्यातून हजारो महिलांना, बचत गटांना त्यांनी रोजगार दिला आहे. बचत गट त्यांना संधी दिलेली आहे गावोगावी, तर त्या महिलांना त्या बचत गटामार्फत जे संधी मिळते त्यातून त्यांचं घर चालण्याची त्यांना एक संधी दिलेली आहे. तसंच कुठल्याही कार्यक्रमात ते प्रथम महिलांना प्राधान्य देतात, कुठेही असू, जेणेकरून काही खेळ असतील किंवा गोरगरीब महिला असतील त्यांना ते मदत करतात. त्यांचे चुली कशा चालतील यावर ते जास्त भर देतात ते. आणि महिलांना अनेक रोजगारांच्या संधी सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. खरोखर तुमच्या तळवडे गावचा विकास झालाय असं वाटतंय का आमदार साहेबांना? हो, झालं ना. काय आमदार झालं? साहेब महेशदादा लांडगे आल्यापासून आहे ना, फार काही विकास झालेला आहे आपला. कुठला विकास झाला? म्हणजे गावठाणामध्ये बरेचसे काही लाईट बीटचे प्रॉब्लेम त्यांच्यामुळे सॉल्व्ह झाले, रस्त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. देवी इंद्रायणीमध्ये काही पाण्याचे प्रश्न होते, त्यांनी स्वतःहून बोरबिर घेऊन सोसायटीचे प्रश्न सोडवलेले आहेत. म्हणजे हे मग सगळं तुम्हाला काय वाटतं आता येत्या निवडणुकीत लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतील नाही राहतील, काय हो. वाटतं राजकीय हवा तळवडे गावची? नाही, तळेगावचे लोक त्यांच्या पाठीमागे उभे राहतील. म्हणजे सर्वांचं मत आहे. म्हणजे आता दादांनी जे काही काम केलेले असंच काम पुढे दादांच्या हाताने होईल असं मला तरी खात्री वाटते त्यांची. विद्यमान आमदार माहिती आहेत तुम्हाला? हो, आमचे महेशदादा लांडगे 2024 मध्ये निवडणुकीत कोण निवडून येईल असं वाटतं? 100% महेशदादाच येणार आहे, आणि त्यांची कामं पण खूप आहेत, आणि आम्ही पण त्यांचीच कामं करतो आधीपासून, त्यामुळे 100% महेशदादा. कुठली कामं झाली आहेत तुमच्या भागात? त्यांच्यामुळं पूर्ण शास्त्रीकर त्यांनी माफ केलेला आहे. संत तुकाराम महाराजांचं शक्तीपीठ संतपीठ त्यांनी स्थापन केलेलं आहे. हे त्यांच्या प्रयत्नांमुळे ते झालेलं आहे. आणि पिंपरी चिंचवड मेट्रो जी पिंपरीपर्यंतच होती, तर त्यांच्या प्रयत्नामुळे ते आता निगडीपर्यंत पण चालू आहे त्यांचं काम. आणि पिंपरी चिंचवडला सेपरेट एक आयुक्तालय पण झालेलं आहे, पोलीस आयुक्तालय. हे महेशदादांच्या प्रयत्नातूनच झालेलं आहे. आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची नावं घेतली, ही सगळी विकास कामं, हे सगळ्या विकास कामांचा ऍक्च्युअली खरोखर ग्राउंड लेवलला सर्वसामान्य नागरिकांना फायदा होतोय का? हो, होतोय ना. आम्ही पण त्या गोष्टींचा फायदा घेतो. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? दादाच येणार ना. का? दादाचं काम करायची क्वालिटी, त्यांचं माणसाला बोलायचं जे हे असतं ना, तिचं एकदम हे चांगलं आहे त्यांचं. तुमच्या भागात तळवडे भागात कुठली विकास कामं झाली आहेत? तर बरेच काय कामं झालेत ना. रोडचं प्रॉब्लेम आहे, पाण्याचं प्रॉब्लेम आहे, लाईटचं प्रॉब्लेम आहे. दादापाशी कोणी व्यक्ती गेला अनोळखी असू दे ओळखी असू दे, ते लाईटचा प्रॉब्लेम असतो, काही असू दे, दादापाशी गेला तर तो माणूस नाही असा शब्द भेटणार नाही. त्यांचं तो नाही आला दादाचं कोणी माणूस पाठवून ते काम करून देणार. कसं आहे काम? विकास झालाय तळवडेचा तुमच्या भागात? म्हणजे झालं आहे, पण आत्ताची परिस्थिती जी आहे म्हणजे जवळजवळ आता 1-2-4 वर्ष झाले लाईटचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम. आज आहे जवळजवळ आमच्याकडे सकाळी 7 वाजता लाईट गेलेली आहे, आज तर घ्यायत लाईट नाही आहे. पाण्याचा प्रॉब्लेम, पाणी लिकेज आहे, बऱ्याच ठिकाणी लाईट नाही आहे, म्हणजे काय सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम आला. तेव्हा मला असं वाटतं की बाबा दादांनी लक्ष घालावं, की नाही की बाबा आम्ही दादांना उद्या भेटणारच आहोत 9 वाजता सकाळी ह्या संदर्भात. तर मला असं वाटतं बाबा पटकन आपलं इथून मागे परिस्थिती तुमच्याकडे अशीच होती का? तर काही सुधारणा झाली आहे? सुधारणा झाली आहे. काय सर सुधारणा झाली आहे मॅडम, पण ते कसं माहिती आहे का, आत्ताची परिस्थिती सांगतो तुम्हाला. जस्ट म्हणजे 5-6 दिवसापूर्वीची फार म्हणजे कंडिशन बेकार आहे, फार कंडिशन बेकार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाबा इथून पुढं तरी आम्हाला काय बोलतो असतो म्हणजे त्रासाचं सहन करून त्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजे व्यवस्थित. आता येत्या विधानसभा निवडणुकीत कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? जे चांगलं काम करेल ते. कारण की आमच्या इथं ना लाईटीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, लाईट राहत नाही. मेन गोष्ट पीजी, आमच्या इथं पीजी मधल्या मुलांना पाण्याची सोय नसती, लाईटीची सोय नाही आहे. मधल्या पिरियडमध्ये आमच्या इथं पाणी पार घरामध्ये गेलं, त्याच्यामुळे आमचं खूप नुकसान झालंय मोठं. माझ्या मुलाला शाळेत जायला तिकडून रस्ता नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्या शाळा पण बुडल्या. खूप साऱ्या समस्या आहे.
जे चांगलं काम करल त्यांनाच आम्ही मतदान देऊ ना. विद्यमान आमदार कोण आहेत तुमच्या भागातले माहितीये? आमदार महेशदादा लांडगे. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत कोण निवडून येईल काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला तर दादाच वाटतात. का? कारण आता आहे तशी कामं केलीत ना त्यांनी. कुठली कुठली कामं झाली आहेत मग तुमच्या प्रभागात? रेड झोनमुळे रखडलेली कामं झाली, शास्तीकर माप झाले, अंडरग्राऊंड केबलची कामं झाली आणि लाईटीचे केबलचं काम झालं. सध्याचे विद्यमान आमदार कोण आहेत ठाऊक आहे? विद्यमान आमदार दादाच आहेत ना, महेशदादा. काय वाटतं तुमच्या विभागात विकास झाला आहे का? दादांच्या ह्याच्यानुसार शासकीय कर माफ झालेला आहे, शिवाय लाईटची कामं चालू आहे, काय कामं पूर्ण झालेले आहेत आणि आता पुढं पण कामं चालूच आहेत. अजून आमच्या सोसायटीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम होता, पाण्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केलेला आहे त्यांनी आणि पुढे पण अजून पाण्याच्या लाईन 1-2 टाकायचे आहेत, ते पण टाकणार आहेत. विश्वास वाटतंय जी काही प्रलंबित कामे आहेत किंवा जे अश्वासित कामे आहेत ती होतील पूर्ण? 100% पूर्ण होणार. आणि जनता आता जी काही कामं केली आहेत, तुम्ही जे विकास झालाय असं म्हणतात तुम्ही, तर ही सगळी जनता विद्यमान आमदारांच्या बाजूने उभी राहील? 100% उभं राहील. सध्याचे तुमच्या प्रभागातले आमदार कोण आहेत ठाऊक आहे? महेशदादा लांडगे. विधानसभेची निवडणूक येते, या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल? महेशदादाच ऑफकोर्स. का? कारण कामं तशी बरीच केलेली आहेत ना त्यांनी. कुठली कुठली कामं झाली आहेत तुमच्या विभागात? मेन पहिलं म्हणजे आमचं शास्तीकर उठवलं, कारण आजकाल शास्तीकरचं खूपच प्रश्न, म्हणजे सर्वसामान्य जनता ही शास्तीकरामुळे खूपच परेशान झाली होती. तो प्रश्न सॉल्व्ह केला. पण आमच्या पहिल्या भागामध्ये लाईट सारख्याच जायच्या, लाईट परेशान, म्हणजे लाईटीमुळे सगळेच परेशान होते. मग ते भूमी अंतर्गत लाईटचा प्रश्न तो एक सॉल्व्ह केला त्यांनी. तर पिंपरी चिंचवडकरांनो, हे आहेत ग्राउंडचे रिपोर्ट. यामध्ये सर्वसामान्य जनता काय म्हणते आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. मला इथे नमूद करावंसं वाटतंय, सर्वसामान्य जनता आमदारांनी केलेल्या कामावरती समाधानी आहे. तसेच काही तक्रारी सूचना आहेत त्याही केंद्र सरकार, राज्य सरकार, प्रशासन, महापालिका सगळे मिळून त्यावरती उपाययोजना निश्चितचपणे करतील, कारण विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. धन्यवाद.